तर आज मुंबई शहर आणि उपनगरामध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस पडतोय। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। त्यामुळे मुंबईमधील काही सखल भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। मुंबईमधील पावसाच्या सद्यस्थितीचा आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी। मी सध्या मुंबईतील वडाळा परिसरामध्ये आहे। मुंबईत पहाटेपासूनच मध्यम ते मुसळधार पाऊस हा मुंबई शहर आणि उपनगरात पाहायला मिळतोय। आपण सध्या वडाळा परिसरात पाहिलं तर वडाळा परिसरात देखील मुसळधार पाऊस पडतो आणि त्यामुळे सखल भागात पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। मुंबई शहरात पुढील 24 तास पावसाचा अंदाज हा हवामान विभागाने वर्तवला होता आणि त्यानुसारच सध्या मुंबई शहर आणि उपनगरामध्ये सध्या पाऊस पडतोय। कमाल आणि किमान तापमान 24 सेल्सिअस ते 28 सेल्सिअस असेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता आणि त्यानुसार आपण पाहिलं तर सध्या मुंबई शहर आणि उपनगरमध्ये मध्यम आणि मुसळधार पाऊस हा सध्या पाहायला मिळतोय। पहाटेपासूनच पाऊस पडतोय। सकाळची वेळ आहे। चाकरमानी कार्यालयात जाण्यासाठी निघालेले आहेत तर शाळकरीमुळे ही शाळेत जाण्यासाठी निघालेली आहेत। मुसळधार पाऊस पडतोय आणि त्यामुळे एकच तारांबळ ही विद्यार्थ्यांची व मुंबईकरांची आपल्याला पाहायला मिळते। आपण ही वडाळा परिसरातली ही दृश्य पाहतोय। पावसाच्या सखल भागामध्ये पाणी साचलेलं आहे। त्यातून वाट काढत मुंबईकर आपल्या प्रवासासाठी निघालेले आहेत। सकाळची वेळ आहे। मुसळधार पाऊस पडतोय त्यामुळे वाहतूक देखील संथ गतीने सध्या सुरू आहे। सध्या तरी मुंबईच्या लोकलवर याचा परिणाम नसला तरी मुंबईत सध्या 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर पाऊस पडतोय आणि त्यामुळे एकच तारांबळ ही मुंबईकरांची उडाल्याचं पाहायला मिळतंय। कॅमेरामन मनोज जयस्वालसह मी अल्पेश करकरे, ABP माझा, मुंबई। नमस्कार। मन सुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो। येतोय मन सुद्धा तुझाचा दुसरा सीझन। होई मन सुद्धा